नमस्कार. आजचं आपल्या क्राईम कथेमध्ये स्वागत आहे. रात्री 9:30ची वेळ होती. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात नाना पेठेतील आंदेकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर चुलत भावासोबत थांबले होते. एरवी मित्राच्या गराड्यात असणारे वनराज रविवारी मात्र चुलत भावासोबत थांबले होते. जवळच त्यांचे घर असून घरापासून चालत चालत ते मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या चौकात आले होते. पुढे काय होणार याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांना माहीतच नव्हतं की त्यांना मारण्यासाठी हल्लेखोर त्यांची वाट पाहत बसले होते. बेसावध आंदेकर गप्पा मारत असताना 6 दुचाकींनी त्यांना गराडा घातला. या दुचाकीवरून आलेल्या 13 जणांनी वनराज यांना घेरले. थेट वनराज त्यांच्या अंगावर धावून जात मारेकऱ्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. काही जण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना 5 राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही. मात्र गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक संपत्ती तसंच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासात बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, मुलगा प्रकाश यांच्याशी वनराज यांचे वाद झाले होते. वनराज यांच्या सांगण्यावरून दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खुनाचा कट रचला आणि आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे, त्याचा मित्र शुभम दहिभाते यांच्यावर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत हल्ला करण्यात आला होता. कोयता, स्क्रूड्रायव्हरने त्यांच्यावर वार करण्यात आले होते. हल्ल्यात आखाडे यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. आखाडेच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत गायकवाड होता, तर संजीवनी, प्रकाश, गणेश, जयंत हेही वनराज यांच्या जीवावर उठले होते. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायाने ते एकत्र आले. त्यांनी संगनमत करून वनराज आंदेकराच्या खुनाचा कट रचल्याची माहिती तपासात मिळाली. या प्रकरणी वनराजचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत रानोजी आंदेकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संजीवनी आणि तिचा पती जयंत कोमकर यांनी पोलीस ठाण्यात आकाश परदेशी याच्याशी वाद झाला, त्यावेळी पोलीस ठाण्यात शिवीगाळ केली. हा वाद सोडवण्यासाठी वनराज आंदेकर आणि त्याचा चुलत भाऊ शिवम यांनी मध्यस्थी केली. त्यावेळी कोमकर यांनी वनराज आंदेकर याला धमकी दिली. तू आमच्या दुकानावर कारवाई करण्यास सांगितले आहे, आमच्या पोटावर पाय दिला, तुला आज पोरं बोलावून ठोकणार, असं सूर्यकांत आंदेकर यांनी दिलेल्या फर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत जवळपास 21 जणांना अटक करण्यात आलेली आहे. वनराज हे बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांचे पुत्र होते, तर संजीवनी मुलगी आहे. तिचे जयंत कोमकरसोबत लग्न झाले असून गणेश कोमकर यांचे आंदेकरच्या सर्वात धाकट्या मुलीशी लग्न झाले आहे. हे दोघेही त्यांचे जावई आहेत. वनराजचे सख्खे मेहुणे आहेत, तर प्रकाश हा सखा भाचा आहे. त्यांच्यामध्ये मागील काही महिन्यापासून काही विषयावरून वाद सुरू होता. नुकताच संजीवनी यांच्या दुकानावर अतिक्रमण कारवाई झालेली होती. ही कारवाई माजी नगरसेवक वनराज यांच्या सांगण्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केल्याचा संशय संजीवनी जयंत यांना होता. त्याचा राग या खुनामागे असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. असं मानलं जातं की माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनामागे कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी असली तरी त्याची मुळे आंदेकर टोळीतील फूट आणि नाना पेठेतील साम्राज्याच्या वर्चस्वापर्यंत पोहोचली असावी. किरकोळ हाणामारीच्या गुन्ह्याने 1976 मध्ये आंदेकर टोळीने मुळे रोवण्यास सुरुवात केली. शहरात इतरही गुंडाच्या टोळ्या होत्या. मटका, जुगार, गावठी दारूचे अड्डे याद्वारे पैसे कमावणं हे त्यांचे उद्योग होते. वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्यात चाकू, तलवारी, सायकलचे चैन, सोडा वॉटरच्या बॉटल्यांचा वापर करीत हाणामाऱ्या होत होत्या. यामध्ये स्वतःची दहशत निर्माण करण्यात बाळू कृष्ण उर्फ बाळू आंदेकरने इतर टोळ्यांचे वर्चस्व मोडीत काढले होते. कुख्यात बाळू आंदेकर व प्रमोद माळवदकर हे दोघेही सुरुवातीस एकत्रच काम करत, पण गुन्हेगारी टोळ्या फार काळ टिकत नाहीत. त्यांच्यात एक ना एक दिवस वर्चस्वाचा वाद उफाळून येतो आणि एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे एकमेकांचे वैरी बनतात. येथेही तेच झाले. अंतर्गत वर्चस्वाच्या वादातून 1980च्या दशकात कसबा पेठेतील प्रमोद माळवदकर यांनी आंदेकर टोळीतून फुटून स्वतःची टोळी उभी केली आणि आंदेकरच्या वर्चस्वाला आव्हान देण्यास सुरुवात केली.
त्यातूनच आंदेकर टोळीने प्रमोद माळवदकर यांच्या वडिलांचा खून केला. त्याचा बदला घेण्यासाठी माळवदकर टोळीने 17 जुलै 1984 रोजी शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात बाळू आंदेकर याचा खून केला. त्यातून आंदेकर माळवदकर टोळीतील गँगवॉरचा भडका उडाला. त्यामध्ये दोन्ही टोळ्यातील मिळून 6 गुंड्यांचा खात्मा झाला. जवळपास 10 वर्षापर्यंत हे गँगवॉर सुरूच होते. दुसरीकडे शहरातील वाढलेली या टोळ्यांची दहशत संपवण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली होती. नोव्हेंबर 1997 मध्ये काळेवाडी परिसरात लपून बसलेला प्रमोद माळवदकरचा सुगावा पोलिसांना लागला. दिनांक 19 नोव्हेंबर 1997 रोजीच्या पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने स्कूटरवरून प्रवास करणाऱ्या प्रमोद माळवदकरचा पाठलाग करत त्याचा एन्काउंटर केला. माळवदकरच्या निधनानंतर माळवदकर टोळी संपून गेली. त्यानंतर मात्र आंदेकर टोळीचे वर्चस्व कायम झाले. या टोळीची सूत्रे सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्याकडे गेली. गुन्हेगारी जगतावर वर्चस्व निर्माण केले की नंतर राजकारणाकडे कल वाढतो, हे अनेक शहरात दिसणारे सत्य आहे. गुन्हेगारीचा ठपका असलेले कितीतरी लोक लोकप्रतिनिधी म्हणून मिरवताना दिसतात. आंदेकर 1997 मध्ये महापालिकेच्या निवडणुकांद्वारे राजकारणात उतरले. या टोळीशी संबंधित असणारे 4 जण या निवडणुकीने महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतरच्या वर्षातच 1998-99 मध्ये वत्सलाक्का आंदेकर पुण्याच्या महापौरपदी विराजमान झाल्या. गुन्हेगारी जगताशी त्यांनी संबंध कमी केले असले तरी आंदेकर टोळीच्या कारवाया कमी झालेल्या नव्हत्या. विरोधकांना मारण्यासाठी गुंड पाठवणे, त्यासाठी सुपारी देणे असे प्रकार आंदेकर टोळीकडून सर्रास होत होते. त्यातूनच एका खून प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यानंतर काही काळ आंदेकर टोळीचा दबदबा कमी झाला. बंडू आंदेकर कारागृहात असताना त्याची मुले वनराज व कृष्णा हे टोळी चालवू लागले. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी 2009 मध्ये पोलिसांनी वनराज आणि कृष्णा आंदेकर या दोन्ही भावांना तडीपार केले. जन्मठेपेची शिक्षा भोगून बंडू आंदेकर बाहेर आल्यावर या टोळीचे वर्चस्व पुन्हा वाढू लागले. त्याचवेळी इतर टोळ्याही आपल्या अस्तित्वासाठी झगडत होत्या. त्यामुळे या टोळ्यांचे आंदेकर टोळीशी खटके उडू लागले. त्यातून परस्पर विरोधात खून-खुनाचा प्रयत्न, हाणामारी, खंडणी, वसुली असे गुन्हे दाखल होऊ लागले. पोलिसांनी बंडू आंदेकर याच्यावर 3 वेळा मोका अंतर्गत कारवाई केली. आंदेकर टोळीवर अनेक गुन्हे दाखल झाले असले तरी त्यांच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्यामुळे अनेक खटल्यांमध्ये पुराव्याअभावी त्यांची सुटका होत होती. आंदेकर टोळीने नव्याने आलेल्या अनेक गुंडांच्या टोळ्याशी संघर्ष केला. त्यात अतुल कुडले, सुरेश ठोंबरे आदींचा समावेश आहे. पण वनराज आंदेकर यांचा खून हा टोळी युद्धातून नव्हे तर कौटुंबिक वादातून व अंतर्गत कलहातून झाल्याचे सध्या तरी तपासात दिसत आहे. सध्या सर्व संशयितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन खरे कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहात. धन्यवाद.